तेव्हा एक दिवस होता, जेव्हा मला या माणसाचा चेहराही माझ्या डोळ्यासमोर नको होता. ते माझ्यावर चिडले, की मला खूप वाईट वाटायचं. आणि आज माझ्यावर चिडत नाहीयेत, ह्या गोष्टीचं मला वाईट वाटतंय. त्यांनी जेव्हा माईकवरून माझं नाव घेतलं ना, तेव्हा मला काय वाटलं मी कधीच नाही सांगू शकत. माझ्या कानांमध्ये आता फक्त त्यांचाच आवाज घुमतोय. काय झालंय मला? माझ्या मनात फक्त आणि फक्त एजेंटचाच विचार का येतोय? मला सतत वाटतंय की एजेंटनी माझ्या जवळ असावं. ते डोळ्यासमोरून निघून गेले की मला अस्वस्थ वाटतं. त्यांनी माझा हात धरला की तो कधीच सोडू नये असं वाटतं. त्यांनी माझी काळजी घ्यावी, चौकशी करावी किंवा काहीच नाही तर निदान माझ्यासमोर नुसतं बसून राहावं असं वाटतंय मला. त्यांच्याविषयी वाटणारी प्रत्येक भावना आता प्रेमात बदलली जाते. पार्टनर, मी एजेंटच्या प्रेमात पडले. हे जे लीला, तुमची दोघांची सतत भांडणं झाली पाहिजेत. त्या भांडणाचा तुम्हाला त्रास व्हावा आणि त्या त्रासातच तुम्ही संसार करावा, यासाठीच म्हणून तुमचं मी लग्न लावून दिलं होतं. पण मी जितकं तुम्हाला लांब करण्याचा प्रयत्न केला, तितकीच तुम्ही एकमेकांच्या जवळ येत गेलात. पण तुमच्या दोघांच्याही चेहऱ्यावर मी आनंद बघूच शकत नाही. मला आता कळलंय, तुम्हाला दोघांनाही हरवायचं असेल तर एकाच वेळी दोघांवरही वार करण्यापेक्षा तुम्हाला एक एकटं गाठायला हवं. आता बघाच, तुमच्या या फुलणाऱ्या नात्याची कशी राख रांगोळी करतो ते. एजेंटना कुठली साडी आवडेल? ही आवडेल का? नाही, हा रंग जास्त चांगला आहे. लीला, लीला, जिथे कुठे असशील प्लीज इथे स्वागत कक्षापाशी लवकर ये. लीला, मी तुझी वाट बघतोय. काल मी किती गोंधळ घातला. त्यामुळे एजेंटना सगळ्यांसमोर किती ऑकवर्ड व्हायला झालं.
नीला काय चाललंय तुझं? एजे, कालच्या सरप्राईजसाठी खूप खूप थँक्यू. आणि जो काही गोंधळ घातला ना त्याच्यासाठी खूप खूप सॉरी. मी परत असं नाही. तिला कालच्या गोष्टीसाठी तू सॉरी म्हणून झालेला आहे. आणि काय करायचंच असेल तर आज प्लीज काय गोंधळ घालू नकोस. ऑलरेडी या गणेशोत्सवात घरी खूप प्रॉब्लेम झालेले आहेत. आज शेवटचा दिवस आहे विसर्जनाचा. सो आय डोंट वॉन्ट एनी प्रॉब्लेम्स. नाही नाही एजे, प्रॉमिस आज ना मी काहीही गोंधळ घालणार नाही. सगळं एकदम परफेक्ट करीन. एजे स्टँडर्डनी परफेक्ट. नुसतं परफेक्ट चालेल. एजे स्टँडर्ड परफेक्ट नेक्स्ट टू इम्पॉसिबल. का नाही जमणार? जमेल मला. एक दिवस नक्की जमेल. बघाच तुम्ही. कॅच. बघितलं? गुड. कॅच. बघितलं. परफेक्ट म्हणे. पार्टनर, तुझ्यापासून काय लपलंय? तुला तर सगळंच माहितीये. माझे एजंट बरोबर लग्न ठरलं ना तेव्हा मला ते अजिबात आवडत नव्हते. म्हणजे तसे माणूस म्हणून ते चांगलेच आहे, पण नवरा म्हणून बापरे, मला भीतीच वाटत होती. म्हणजे हिटलर बरोबर आता आयुष्य काढायचं ह्या विचाराने धडकी भरली होती मला. म्हणजे खरं तर माझ्या मनातलं माझ्या लाईफ पार्टनरचं चित्र खूप वेगळं होतं. एजंट सारखं तर नक्कीच नव्हतं. पण आता ते चित्र हळूहळू बदलायला लागले. त्या खडूस चेहऱ्यामागचे प्रेमळ एजे मला आता हळूहळू दिसायला लागले. कधीही न उलगडणारं कोडं वाटणारे एजे आता हळूहळू उलगडायला लागले. पार्टनर, मला ना आता जाणवलंय म्हणजे खात्री पटलीये. मला एजंट बरोबरच माझं पूर्ण आयुष्य घालवायचं. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. आणि पार्टनर, तू आम्हाला भेटवलंस. तुझ्यामुळे आम्ही एकत्र आलो. खूप 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 थँक्यू. आणि पार्टनर, तू माझा खरा पार्टनर आहेस. कारण तुझ्याकडे नेहमी माझ्यासाठी काहीतरी बेटर प्लॅन असतो. अच्छा, म्हणजे काल हे फक्त हातात हात घालून फिरत नव्हते. या लीलाच्या मनात वेगळीच खिचडी शिजते. ही खरंच एजंटच्या प्रेमात पडलीये. आता काही खरं नाही. अजय घे दे, पुढचं मी करतो. मी जरा आले. हो. ऐक, दुर्गा, झाली का ग तरपुजीची तयारी? हा, मी करते त्या. वहिनी, मी आरतीची तयारी करू का? नको, करते. मी दुर्वाजी हटते. नको सरस्वती, माझं काम झालं की मी करते. राहू दे. वहिनी, काय झालंय तुम्हाला? तुम्ही आम्हाला काहीच मदत का नाही करू देतात? कारण तुम्ही देवाचं कोणतंही काम मनापासून आणि श्रद्धेने कराल असं आता तरी मला वाटत नाहीये. वहिनी, तुम्ही रांगोळ्या काढा, हाऊस सजवा, पण प्लीज बाप्पापाशी काहीही करू नका. प्लीज लांब राहा. चला. हीच ती संधी आहे. लक्ष्मी आणि सरू आता कोणाच्याही नकळत माझी प्यादी व्हायची तयारी ठेवा.
बघितलंच तर दुर्गा बहिणीने पण ऑफिशियली त्यांची पार्टी चेंज केली. जाऊ द्या हो वहिनी, हे म्हणजे असं झालं ना, आलिया भोगासे आणि गावाला कळसा. काय सरू, तुझ्या अशा मूर्खासारख्या बोलण्यामुळे ना आपल्याला कोणी सिरियसली घेत नाही. वहिनी मी काय बोलल्यात बस. पण आता मी ठरवलंय, आपण आपल्यावरती अन्याय होऊ द्यायचा नाही. आपण त्याच्या विरुद्ध आवाज उठवायचा, कळलं? हा, आवाज उठवायलाच पाहिजे वहिनी. लक्ष्मी वहिनींचा. बस तस. हा बोल ना. अरे बाबा, सगळीच कामं भांडणं करून सुटतात का? नाही ना. समजा आपला एखादा प्लॅन फसत असेल तर त्याच्याकडे थोडस वेगळ्या दृष्टीने बघायला शिका. अरे कधी कधी गोड बोलूनही कामं करून घेता येतात. अलग लक्षात. हा ठेव ठेव. ऑफिस पॉलिटिक्स कधी कधी करावं लागतं. कसं असतं ना वहिनी, शत्रूवर पुढून केलेला वार जर वाया जात असेल तर कधी कधी पाठीमागून वार करावा लागतो. एनिवे, तयारी कुठपर्यंत आली? नाही चालू. होतेच आहे. करा करा, आलो मी. हा इथे बघितलंच सरू, किशोर भाऊजी पण जर समोरून वार फसले तर मागून वार करतात. म्हणजे आता आपण पण लढाई करायची वहिनी. नाही ग. हे बघ, मला कळलंय, जर आपल्याला लीलाचा पत्ता कट करायचा असेल तर आपल्याला तिच्याशी मैत्री करायला हवी. हा वहिनी बऱ्यात ना तुम्ही, लीलाशी मैत्री. हो. हे बघ, एकदा का तिच्याशी मैत्री झाली की मग तिचा आपल्यावरती विश्वास बसेल आणि मग तिला आपण या घरातून कायमची हकलून लावू. हा वहिनी, तुमच्या मेंदूची पूजा केली पाहिजे खरंच. खरूया. चला चला या आवडूया. आजी, उद्या पार्टनर त्याच्या घरी गेल्यावर आपलं घर किती सुनं सुनं होईल ना. माहेरी तर विसर्जनानंतर मला रडायलाच यायचं. म्हणूनच तर आपल्या घरी विसर्जनानंतर ना एक गंमत असते. अभिराम सगळ्यांना एक सरप्राईज देतो. सरप्राईज? हा आणि एजे? हा आजी, काय असतं सरप्राईज? कळेलच की तुला विसर्जन झाल्यावर. आजी, आजी सांगा ना. कळेल की तुला पण का. प्लीज. अभिराम आहे ना, तो आला ना की तोच सांगेल. आजी, पण आपण मैत्रिणी होत की नाही आजी? तरी नाही सांगणार. सरप्राईज सरप्राईज असत. आजी, मी फायनल विचारते, काय? मला सांगा. ए, तुला का ग एवढी उत्सुकता? सांग जरा. आजी, एजेंटचं सरप्राईज आहे. जे काहीतरी सॉलिडच असणार. काल कसं दिलेलं त्यांनी सरप्राईज? अभिरामचं सरप्राईज ना, हो खूप सॉलिड असतं ना. हो. आता तू त्याच्यावर प्रेम करायला लागलीस ना. हो. बोला बोला बोला. जी अहो, पूर्ण वाक्यात उत्तर द्या. तुम्ही कुठचा विषय कुठे नेताय? विषय तोच आहे, बोला. काहीतरी बेडरूम मध्ये राहिलंय, ते मी आले घेऊन. बरं बरं, कळलं बरं का तुझं उत्तर? कळलं कळलं. अरे या ना, बसा बसा. अरे दादा, ही फाईल. काय नवीन? अरे नवीन टेंडर? अरे मग भरून टाका ना. एक प्रॉब्लेम आहे पण दादा. प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम आहे यात? काही नाही, व्यवस्थित तर आहे. दादा, अरे बाबा पण हे टेंडर भरणार आहेच. तर तुला तर माहिती आहे, बाबांसमोर आमचं काय निभाव लागणार. दादा, अरे आमच्या बिझनेससाठी आम्हाला या कॉन्ट्रॅक्टची खूप गरज आहे रे. हो, प्लीज काहीतरी हेल्प कर ना आम्हाला. हे सगळं जे तुम्ही मला सांगताय, हेच सगळं तुम्ही बाबांना का नाही सांगत? म्हणजे बघा, हे जे काय आपले खरे बाबा नाही आहेत, बरोबर ना?
अरे ते काका आहेत आपले. आणि एकेकाळी आपल्याच बाबांनी त्यांना मदत केली म्हणून एजेंना आज हे सगळं मिळालंय, बरोबर? आणि मी एक खरी गंमत सांगू का? कुठल्याही मुलाचे आई वडील त्यांच्या यशासाठी, त्यांच्या सुखासाठी वाटेल त्या गोष्टीचा त्याग करतात. अरे एजही करतील ना त्याग. हे बघा, तुम्ही दोघेही त्यांच्यासमोर बसून शांतपणे त्यांना सगळं सांगा, त्यांच्याशी बोला आणि मला जे सांगताय ते त्यांना एक्सप्लेन करा. आणि त्यांना म्हणा, हे टेंडर तुम्ही नका भरू. सिंपल. बरोबर बोलतो दादा. आम्ही आजच बाबांशी बोलतो. हो 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 दादा, थँक्यू. दादा येऊ मग आम्ही. ऑल द बेस्ट. हो, थँक्यू दादा. थँक्यू. ठिणगी तर अगदी योग्य ठिकाणी पडली. आता घरात 2 वणवे पेटणार, एक लक्ष्मी सरस्वतीचा आणि दुसरीकडे प्रमोद आणि विराजचा. एका बाजूने त्यात लीला होरपळणार आणि दुसऱ्या बाजूला एजेलाही झळ पोचणार. अभिराम, किशोर या रे लवकर, विसर्जनाची तयारी करायची आहे. आलो आलो. चला. कर्पूर आरती करायची आहे. कापूर ठेवलाय का तिकडे? बघ जरा देत. लीला कापूर. घे ना. लीला, काय चाललंय? अरे प्लीज. चला आरतीला सुरुवात करूया. गणपती बाप्पा.